चांगली झोप लागत नाही आणि झोप न लागण्यामुळे तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स होत आहेत का? रात्री या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत असता आणि झोप काही लागत नाही आणि दुसरा दिवस त्यामुळे बिघडतो. मनामध्ये बरेचसे विचार चाललेले असतात आणि त्या विचारांमुळे झोप येत नाही. झोप लागण्यासाठी बरेच प्रयत्न तुम्ही केलेत, पण अजून काही त्याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळालेली नाही आहे. असं असेल तर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी काही असे स्पेशल फूड आयटम्स सांगणार आहे की जे आपल्या किचनमध्ये अगदी इझिली अवेलेबल असतात. ते फूड आयटम्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करून बघा आणि यामुळे तुमची झोपेची क्वालिटी किंवा झोपेचा पॅटर्न बदलून जाईल, तो इम्प्रूव्ह होईल आणि झोप न लागण्यामुळे होणारे इश्यूजसुद्धा निघून जातील. हे कुठले फूड आयटम्स आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आपल्या चांगल्या हेल्थसाठी, चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप लागणं खूप महत्त्वाचं आहे. कारण झोपेमध्ये बॉडी रिपेअर होत असते आणि याच्यामुळेच हेल्थ चांगली राहत असते. झोप झाली नाही तर हे रिपेअरिंग होत नाही आणि मग वेगळे वेगळे हेल्थ इश्यूज व्हायला लागतात. वजनसुद्धा वाढायला लागतं आणि झोप चांगली नाही लागली तर दुसरा दिवस खराब जातो. चिडचिड होते, लो एनर्जी वाटते आणि मूड एकदम खराब होतो. त्यामुळे आपली कामंसुद्धा होत नाहीत. झोप नाही लागली तर अगदी वेड्यासारखं होऊन जातं. तुमचा काय अनुभव आहे? झोप न लागण्यामुळे, झोप चांगली न लागण्यामुळे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स होतात? आणि हे सगळे प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी सिंपल गोष्टी आपण करू शकतो, जे आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहे त्या गोष्टी वापरून, त्या गोष्टी खाऊन. आता मी जे तुम्हाला फूड आयटम्स सांगणार आहे, हे जे फूड आयटम्स आहेत याच्यामध्ये अशा काही क्वालिटीज आहेत, अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे झोप चांगली लागायला लागते. चांगल्या झोपेसाठी आपल्या शरीरामध्ये मेलानिन सिक्रेट होणं खूप महत्त्वाचं आहे. मेलानिन सिक्रेट नाही झालं किंवा योग्य प्रमाणात नाही झालं तर झोप डिस्टर्ब होते, झोप लागत नाही. आणि हे जे फूड आयटम्स आता मी तुम्हाला सांगणार आहे हे हेल्प करतात मेलानिन सिक्रेशनमध्ये आणि म्हणूनच झोप चांगली लागायला लागते. तर झोपेची औषधं घेण्यापेक्षा किंवा रात्री तळमळत राहण्यापेक्षा हे फूड आयटम्स तुम्ही ट्राय करून बघा आणि काही दिवसानंतर तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायला विसरू नका. चांगल्या झोपेसाठी पहिला जो फूड आयटम आहे ते म्हणजे दूध. आपल्या सगळ्यांच्या घरी दूध अगदी इझिली अवेलेबल असतं. हे जे दूध आहे हे रात्री झोपायच्या आधी तुम्हाला घ्यायचं आहे. पण हे प्लेन दूध नाही घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, ते दूध गरम करायचं आणि कोमट झाल्यावर हे कोमट हळदीचं दूध तुम्हाला रोज झोपायच्या आधी घ्यायचं आहे. तुम्ही जर वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर हे जे दूध आहे हे लो फॅट दूध तुम्ही वापरा. याच्यामुळे तुमचं वजनसुद्धा वाढणार नाही आणि तुम्हाला झोपसुद्धा चांगली लागेल. सस्टेनेबल वेट लॉस करण्यासाठी तुम्ही आमचा स्पेशल वेट लॉस वेबिनारसुद्धा अटेंड करा. हा वेबिनार संध्याकाळी 7 वाजता होत असतो आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. आता चांगल्या झोपेसाठी दुसरी गोष्ट जी तुम्ही कन्झ्युम करू शकता ती म्हणजे पुन्हा दूधच आहे, पण त्याच्यामध्ये हळदीच्या ऐवजी तुम्ही खजूर टाकू शकता. खजूर घालून दूध बॉईल करायचं, गरम करायचं आणि ते कोमट झालं की ते प्यायचं झोपायच्या आधी. हे सुद्धा तुम्ही थोडे दिवस करून बघा. एकतर दूध हळद पिऊन बघा किंवा दूध आणि खजूर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे चूज करू शकता आणि हे काही दिवस तुम्ही करून बघा. तुम्हाला चांगली झोप लागायला लागेल. चांगल्या झोपेसाठी तिसरी गोष्ट केळी. केळी अगदी इझिली अवेलेबल असतात आणि केळी तुम्ही कन्झ्युम करू शकता. केळी हे तुम्ही मिड स्नॅक म्हणून एखादा केळ खाऊ शकता आणि या केळी खाल्ल्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागायला लागेल. कारण केळ्यामध्ये असे काही एलिमेंट्स असतात, असे काही न्यूट्रिएंट्स असतात की ज्यामुळे झोप चांगली लागत असते. आणि आता पुढची गोष्ट चांगल्या झोपेसाठी मखाना. मखानासुद्धा तुम्ही डेली कन्झ्युम करू शकता. मखानासुद्धा तुम्ही मिड स्नॅक म्हणून दिवसामध्ये कधीही खाऊ शकता आणि याच्यामुळे सुद्धा तुमची झोप इम्प्रूव्ह होणार आहे. तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप लागणार आहे. चांगल्या झोपेसाठी पुढचा जो फूड आयटम आहे तो आहे भिजवलेले बदाम.
रोज तुम्ही 3 ते 4 भिजवलेले बदाम खायला सुरुवात करा. बदामामध्ये सुद्धा अशा काही क्वालिटीज असतात की ज्यामुळे झोप चांगली लागत असते. प्लस तुम्हाला आणखी चांगले ह्याच्यामधून बेनिफिटसुद्धा होणार आहेत. आणि हे जे आयटम्स आहेत हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये रेग्युलरली इन्क्लूड करा. रोज काही ना काही याच्यातले फूड आयटम्स तुम्ही खायला सुरुवात करा. किंवा जमलं तर सगळेच फूड आयटम्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. हे फूड आयटम्स म्हणजे दूध आणि हळद आणि दूध आणि खजूर हे 2 गोष्टी सोडून बाकीचे 3 फूड आयटम्स तुम्ही मिड स्नॅक म्हणून तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. याच्यामुळे तुमची झोपेची क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह होईल आणि तुमचं वजनसुद्धा कमी व्हायला लागेल. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, झोप चांगली नाही झाली तर त्याचा परिणाम वजन वाढण्यावर होत असतो. आणि झोप चांगली नाही झाली तर त्याचा परिणाम बाकीच्या हेल्थ इश्यूजवर सुद्धा होत असतो. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड कराल, छोटे छोटे चेंजेस तुमच्या डेली रुटीनमध्ये कराल, तेव्हा तुमची हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह होईल, तुमचा झोपेचा पॅटर्नसुद्धा इम्प्रूव्ह होईल आणि एकूणच तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स मिळतील. तर आजचा व्हिडिओ स्पेशली झोपेवर आहे. कोणते फूड आयटम्स खाऊन चांगली झोप लागू शकते याच्यावर हा व्हिडिओ आहे. तर आज आपण 5 असे फूड आयटम्स पाहिले की ज्याच्यामुळे झोप चांगली लागू शकते. पहिलं होतं दूध आणि हळद. कोमट दूध आणि हळद तुम्ही घेऊ शकता. दुसरं होतं कोमट दूध आणि खजूर. तिसरं होतं केळी. चौथं होतं मखाना आणि 5वं होतं भिजवलेले बदाम. हे 5 फूड आयटम्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा आणि बघा थोड्या दिवसातच तुम्हाला कशी छान झोप लागायला लागते. आणि तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की काही दिवसानंतर येऊन शेअर करा. झोप न लागण्यामुळे हैराण झाला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा की ज्यांना झोपेचा त्रास आहे किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहे. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओज तुम्हाला वेळेवर बघता येतील. आणि स्पेशल वेट लॉस वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करून आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.